आजची सत्य घटना आहे ती पुणे जिल्ह्यातील दौंड या शहरातली आहे. योगेश शांताराम शेलार, वय वर्ष 35, त्याची पत्नी शिवप्रिया योगेश शेलार आणि छोटी मुलगी श्रेया हे आज म्हणजे गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी दौंडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर चाललेले होते. नुकताच दिवाळीचा सण झालेला होता, त्यामुळे हे यांचं सगळं जे काही वातावरण होतं ते अतिशय आनंदी होतं, अतिशय छान असं वातावरण होतं. आणि अशा वातावरणातच ही मंडळी गप्पा टप्पा टाकत आपल्या मर्यादित वेग असलेल्या दुचाकीवरून आपल्या घरी निघाली होती एका छानशा कार्यक्रमासाठी. परंतु नियतीचा जो वेळ आहे तो मर्यादित नव्हता. ती नियती आज कुणाच्या तरी ललाटीची रेषा पुसणार होती. या तिघांपैकी एकाची रेषा संपलेली होती. कोण होतं या तिघांपैकी? तेच पाहायचंय आपल्याला आजच्या या सत्य घटनेमध्ये. मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरात आपण आज ललाटीचे कुंकू विस्कटले ही सत्य घटना पाहणार आहोत. सत्य घटना अतिशय विदारक आहे मित्रांनो. ही जशी जशी तुम्ही घटना ऐकत जाल तसं तसं तुमच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येतील, इतकी विदारक ही घटना आहे. चला तर बघूया नेमकी ही घटना काय आहे ती. मित्रांनो, एक रिक्वेस्ट करायची अतिशय पटकन, कारण आपल्याला आता सत्य घटना काय आहे ती पाहायची, मूळ मुद्द्यावर यायचंय. जर सत्य घटना आवडली तर या सत्य घटनेला लाईक आणि शेअर करा. आणि त्याचप्रमाणे जर दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला बघूया नेमकी काय सत्य घटना आहे ती. गुरुवार 15 नोव्हेंबर 2024 हा योगेश शांताराम शेलार यांचा वाढदिवस. आणि यांचा वाढदिवस अतिशय म्हणजे आपल्या पतीचा वाढदिवस अतिशय छानपैकी करायचा असा बेत पत्नी शिवप्रिया हिने आखला होता. ज्या वेळेला योगेश सकाळी कामावर गेला त्यावेळेला यांचं असं ठरलं होतं की तू आणि श्रेया मार्केटला या, काही भाजी वगैरे काही घ्यायची असेल तर तो भाजीपाला घ्या, केक घ्या, अजून काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या खरेदी करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला तिथे भेटतो मार्केटमध्ये. माझी कामावरून सुट्टी होईल, मग मी तुम्हाला मार्केटमध्ये भेटतो आणि आपण सगळेजण आपल्या माझ्या बाईकवर पुन्हा घरी येऊ, असं यांचं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे शिवप्रियाने मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे सगळं जे काय आहे, केक वगैरे हे सगळं घेतलं आणि रात्री वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी घरामध्ये गोडाधोडाचं करायचं म्हणून काही जिन्नस विकत घेतले. आणि त्याचप्रमाणे योगेशला सरप्राईज करायचं म्हणून योगेशसाठी एक छोटंसं गिफ्ट देखील घेतलं. याची कल्पना मात्र योगेशला नव्हती की माझी पत्नी शिवप्रिया मला आज वाढदिवसानिमित्ताने काहीतरी गिफ्ट देणार आहे, याची कल्पना योगेशला अजिबात नव्हती. या शिवप्रियाने नंतर घाई नको म्हणून मार्केटला निघतानाच घरी ओवाळणीचे ताट तयार ठेवले होते. पतिदेवांना वाढदिवसाच्या निमित्तानं ओवाळावं लागतंच म्हणून ओवाळणीचे ताट तयार केले. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा वगैरे जे काही असतं सगळं ते त्या ताटामध्ये ठेवून, निरंजन हे सगळं त्या ताटामध्ये ठेवून ते ताट टेबलावर ठेवलं आणि मगच ती मार्केटला निघाली, कारण नंतर घाई नको. योगेशचं गिफ्ट शिवप्रियाने पर्समध्ये ठेवलं आणि इतक्यात योगेशच्या गाडीचा हॉर्न वाजला आणि योगेशची गाडी
या छोट्या श्रेयाने पाहिली आणि बाबा असं जोरात किंचाळून ती योगेशच्या गाडीवर जाऊन टुनकणी बसली देखील. हे योगेशलाही कळालं नाही. आणि मग शिवप्रियानं पाहिलं आणि ती तिच्या पतीच्या म्हणजे योगेशच्या गाडीवर बसली आणि ही गाडी निघाली दौंडच्या दिशेने. मित्रांनो, काय काय खरेदी केली, कसं कसं केलं, हे सगळं शिवप्रिया योगेशला सांगत होती. गिफ्ट बाबत मात्र तिने काहीही सांगितलं नाही. मोठ्या आनंदामध्ये ते दौंडच्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने निघाले होते, कारण आज त्यांना वाढदिवस साजरा करायचा होता. आणि अचानक योगेशची बाईक व्यवस्थित चाललेली असताना एका भरधाव टेम्पोने योगेशच्या बाईकला धडक दिली. एवढंच नाही, धडकच दिली असं नाही, तर ती बाईक जवळजवळ 100 फूट त्या टेम्पोने फरफटत पुढे नेली. आणि इथेच घात झाला शिवप्रियाचा. बिचारीच्या ललाटीचे कुंकू विस्कटले गेले ते इथेच. कुंकुवाचा रंग आणि वाहत जाणारं जे रक्त होतं त्याचा रंग हा सारखाच होता. संपलं होतं, सारं संपलं होतं. मरण म्हणजे काय असतं रे भाऊ, हे पाहण्यासाठी योगेश आणि छोटीशी श्रेया आज जिवंत होती. योगेश आपल्या पत्नीचं मरण समक्ष डोळ्यांनी पाहत होता. अतिशय भयानक घटना झाली. अंगावर अक्षरशः ऐकून काटा येतो. पती योगेशच्या वाढदिवसाची स्वप्न अगदी भंग पावली होती. शिवप्रिया गेल्यामुळे योगेशच्या संसाराची स्वप्न अगदी भंग झाली होती. हे टेम्पोवाले, टेम्पो चालक आणि क्लीनर हे धडक देऊन पळून गेले, परंतु बिचारी या शिवप्रियेचा जीव घेऊन निघून गेले. घरी योगेशला ओवाळण्यासाठी तयार ठेवलेले ताट शिवप्रियाची वाट पाहत होते. या ताटामध्ये असलेलं कुंकू शिवप्रियाचं वाट पाहत होती. या ताटामध्ये असलेली हळद शिवप्रियाची वाट पाहत होती. या ताटामध्ये असलेले अक्षदा ही शिवप्रियाची वाट पाहत होती. ताटामधले असलेले निरंजन हे शिवप्रियाची वाट पाहत होती की आता शिवप्रिया येईल आणि मला पुन्हा एकदा सजवून आपल्या पतीची ओवाळणी करेल. मित्रांनो, हे योगेश आणि शिवप्रिया यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. आणि कुठंतरी ह्या अशा प्रसंगामधून त्यांचं प्रेम दाखवण्याचा एक छान दिवस असतो. आणि हाच दिवस शिवप्रियाने निवडलेला होता की आपलं पतीवरचं प्रेम ते आज तिला दाखवायचं होतं. पण सगळं 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 जागच्या जागी राहिलं. मित्रांनो, ओवाळणीचं ताट जागी राहिलं, पती जागी राहिला, आपली छोटी मुलगी जागी राहिली आणि या सर्वांना सोडून ही शिवप्रिया वर गेली. मित्रांनो, आता प्रश्न निर्माण होतोय तो योगेशचा. मित्रांनो, आता प्रश्न निर्माण होतोय तो छोट्या श्रेयाचा. या योगेशला आता कोण ओवाळणार? त्यात श्रेयाने आता मम्मी म्हणून कुणाला हाक मारायचं, कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? सगळं बर्बाद झालं होतं. कुटुंबातील एका व्यक्तीमुळं सगळं बर्बाद झालं होतं. असं म्हणतात ना की कुटुंबातली स्त्री ही कुटुंब प्रमुख असते. कुटुंब नावाचं जहाज जे आहे ती ही स्त्री चालवत असते. हे जहाजच आज समुद्रात बुडालं होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही जपून गाडी चालवत असाल तरी आजूबाजूने पाठीमागून पुढून येणारे जे काही बेवडे फावडे जी लोक आहेत, ड्रायव्हर, हे बेवडे फावडे तुम्हाला 100% ठोकतात.
त्यामुळं स्वतःला जपा, स्वतःच्या कुटुंबाला जपा. प्रवास करताना अतिशय 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 सावधपणे प्रवास करा मित्रांनो. आणि घरामध्ये असलेल्या छोट्या बछड्यांनाही जपा. मी परत येतोय अशीच एक दर्दभरी सत्य घटना घेऊन आपल्या समोर लवकरच. तोपर्यंत नमस्कार.